अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये सारथीच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेत बसण्यावरून हा वाद झाल्याची माहिती आहे। अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांना टोमणा मारल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये। तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असा टोमणा मारला जातोय। संस्थेच्या माध्यमातून अशा होतकरू विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी एक भक्कम अशी यंत्रणा तयार केलेली आहे आणि म्हणूनच खूप अभिमानास्पद अशी कामगिरी असल्यामुळे तिथे खूप अतिशय चांगल्या मनस्थितीमध्ये मी त्या कार्यक्रमाला गेले होते। कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेमध्ये काही रिकाम्या खुर्च्या होत्या, कारण अर्थातच अधिवेशन चालू आहे, त्यामुळे माधुरीताई असतील किंवा अन्य मंत्री महोदय असतील तर ते आलेले नव्हते, त्यामुळे खुर्च्या रिकाम्या होत्या। अधिकारी असं म्हणत होते की जर का या खुर्च्या रिकाम्या असतील तर मेधा कुलकर्णींचा प्रोटोकॉल त्याच्यानंतर इमिजिएट आहे, कारण खासदार तिथे कोणीच नव्हतं आणि शिवाय माझ्याकडे एक कमिटीचं अध्यक्षपद आहे आणि म्हणून ते मला म्हणत होते की आपण इथे बसा। पुण्याच्या सारथीच्या कार्यक्रमातून कुलकर्णी आणि पाटील यांच्यामध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय। मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामधलं नाराजी नाट्य समोर आलेलं आहे। ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं आहे मी काय बोललो ते। मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील आर्थिक अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण मागे बसूया। कारण काय होतं, एक खुर्ची रिकामी होती अण्णा बनसोडे साहेबांची, अण्णा आले नाहीत म्हणून मी म्हणलं की मी आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढंच आहे। प्रवास करून त्यांच्यासाठी गेले, ब्राह्मण समाजाला आवाहन केलं की अभिमन्यूजींच्या पाठीमागे उभं राहायचंय, 1% सगळी मतं, एक गठ्ठा मतं पडली पाहिजेत अभिमन्यूजींना, आणि नक्कीच आमच्या समाजाने सुद्धा मतदान केलं। आणि इथे समाजाचा प्रश्न येतच नाही, सगळ्यांनी विचारांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। आज देशामध्ये परिस्थिती वेगळी आहे, आव्हानं वेगळी आहेत, आपले प्रश्न वेगळे आहेत, आपल्याला चॅलेंजेस वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीचे आहेत की ज्याला उत्तर देण्यासाठी हिंदू समाज एकत्र येईल का, हा मुद्दा आहे। एकमेकांच्या जाती काढून काय फायदा आहे? कार्यक्रम वेगळा चाललाय, तुम्ही कशावरून बोलताय? मला सफोकेट झालं तिथे, मी निघून आले तिथून, मला चुकीचं वाटलं ते। आणि त्याच्या अगोदर, कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर माननीय देवेंद्रजी लाऊंजमध्ये आले होते, VIP लाऊंजमध्ये कक्षामध्ये बसले होते। एक समुदाय त्यांना भेटला काही कामानिमित्त, म्हणजे अर्थातच गंभीर परिस्थितीतली एक गट केस होती, त्या संदर्भात ते भेटले। मी पण अशीच गंभीर केस घेऊन आले होते, ज्यांच्या विषयी ती केस होती, जे न्यायासाठी झगडतायत ते माझे मराठा समाजातले बांधव होते, त्यांना मी घेऊन गेले होते। अभिमन्यूजी म्हणत होते हे नाही आत येणार, ते नाही यांना भेटणार, ते नाही, तुम्ही आत यांना बोलवू नका, ओ मोहिते तुम्ही यांना आत पाठवू नका। अरे मी पण इथली एक रिस्पॉन्सिबल पदाधिकारी आहे, मी काही लोकांना स्थानिक प्रश्न घेऊन आलेली आहे, देवेंद्रजींना हा विषय माहिती आहे, देवेंद्रजी त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले, न्याय देण्याचं आश्वासन दिलं। तुम्ही कोण ठरवणार आहे? अभिमन्यूजी, तुम्ही अजूनही स्वतःला OSD समजता का? तुम्ही मॉनिटर करणार का की देवेंद्रजींनी कोणाशी बोलायचं आणि कोणाचे नाही? तुम्ही इथल्या पोलिसांना, मोहिते वगैरे मंडळींना तुम्ही सांगणार का की मेधा कुलकर्णींबरोबर आलेली माणसं आत सोडू नका, मी बोलवलेली माणसं आतच सोडा, बाकीच्या कोणाला आत सोडू नका, हे तुम्ही ठरवणार का? पुण्यात तुम्ही कार्यक्रम करताय, आम्ही पण इथले कोणीतरी छोटे कार्यकर्ते का असेना, पण आम्ही पण निष्ठावान कार्यकर्ते आहोत ना। या वाक्यावरून वेगळा काय समज असू शकतो? या वाक्याचा वेगळा कोणता समज काढला जाऊ शकतो की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही बसलात तर कॉन्ट्राव्हर्सी होईल? याच्या वाक्यातून माझं मराठी अतिशय चांगलं आहे, याचा आणखीन वेगळा कुठला मतितार्थ निघू शकतो मला सांगा। आणि जर का तिथे मी असण्याने कॉन्ट्राव्हर्सी होणार असेल तर मी तिथे नसण्याने जर का बरं होणार असेल तर मग
मी गेलेलं मुख्यमंत्री तिथे होते. मुख्यमंत्री मी ऑडियन्स मध्ये पण बसायला तयार आहे बाय द वे. मी मुख्यमंत्र्यांचा ऑडियन्स कार्यक्रम तुम्ही सोडून आलात त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे इतका मोठा प्रोटोकॉल असताना मुख्यमंत्री स्वतः तिथे असताना क्षुल्लक कारणावरून तुम्ही तडकाफडकी रागानं निघून येणं हे तुम्हाला योग्य वाटतं? मी माझ्या बॉसशी बोलीन नंतर. एका कार्यक्रमाने काही हलकं भारी होत नाही. मी कार्यक्रमातून निमूट निघून आले, कोणताही प्रकारचा इथे कॉन्ट्रोवर्सी न करता निघून आले. मी ऑडियन्समध्ये बसायला सुद्धा तयार असते. बसण्यावरनं वाद नाहीच आहे हा. ह्याच्यात जातीचा संबंध कुठे आला? आणि दुसरं म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अगोदर लाऊंजमध्ये त्यांनी जे केलं, या सगळ्यावरून एकंदरीत अभिमन्यू पवार हे स्वतःला कोणीतरी सुपिरियर व्यक्ती समजतायत आणि सगळ्या घटना त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये घ्यायच्या आहेत. हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. नसेल कदाचित ते त्यांच्याकडनं स्पॉन्टेनियस झालं असेल, पण स्पॉन्टेनियसली सुद्धा जी गोष्ट होते ती मनात कुठेतरी रुजलेली असते. जे पोटात असतं ते ओठावर येतं, कुठंतरी त्यांच्या मनात असेल. माझं आवाहन आहे सगळ्यांना, आणि मी कुठेही गेलं तरी हेच सांगते. मी आमच्या समाजाच्या कार्यक्रमाला गेलं तरी तेच सांगते, जातीभीती विसरा, हिंदू म्हणून समोर या. कोणालाही विचारा तुम्ही, माझे कुठलेही रेकॉर्डिंग बाहेर काढा. नरेंद्र पाटलांचं म्हणणं आहे की असं काही घडलेलंच नाहीये. बरं, नसेल, त्यांनी त्यांच्या घरच्या म्हणजे त्यांना जी कोण व्यक्ती प्रिय आहेत त्यांना स्मरून त्यांनी सांगावं की त्यांनी हे वाक्य बोलले की नाही. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल, हे वाक्य ते बोलले की नाही. तुम्ही राजूरकरांना विचारा, तिथले जे कागद हातात घेऊन जे मला सांगत होते की याच्यानंतर तुमचं नाव आहे, हे जे अधिकारी होते त्यांना विचारा, सगळ्यांना विचारा, तुम्ही कोणालाही विचारा. टिळेकर वगैरे बाकीचे सगळे लांब होते त्यामुळे त्यांना विचारून काही अर्थ नाही. हे जे 4-5 लोक होते आणि नरेंद्र पाटलांना मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा, शेवटपर्यंत मी निघेपर्यंत मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा. आय स्वेअर, मी परमेश्वराला साक्षी ठेवून हे सांगते की मी जे बोलते ते सत्य बोलतेय, मी सत्य बोलतेय. मला याच्यातून काहीही फायदा नकोय. मी खरंच खूप चांगल्या मनाने गेले होते. माझी मीटिंग चांगली झाली होती देवेंद्रजींशी, त्यांनी आश्वासन दिलं होतं. ते जे डोंगरे वगैरे मंडळी आहेत, तुमचं काही बोलणं झालं का मुख्यमंत्र्यांनी? नाही, नंतर नाही झालं माझं. मी हा विषय शांतपणे घेतलाय. मी माझ्या कामासाठी परत पुढच्या कार्यक्रमाला मी रुजू होणार आहे. मी हा विषय सोडून पण दिलाय. मी अजूनही अभिमन्यूजींना माफ करते. मी कुठेही जाणार नाही त्यांची तक्रार करायला. मला फक्त एकच अपेक्षित आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आपण जाती विसरू ना, तेव्हा देशाला पुढे घेऊन जाऊ. आपण हे करू शकू का? हे चॅलेंज आहे, पण आपण हे करू शकू का? हे चॅलेंज स्वीकारायला आपण सगळ्यांना तयार आहोत का? छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, दैवत. एक आयरनी असे या कार्यक्रमात मुख्यमंत्री असं म्हटले की जातीवरून भांडू नका कार्यकर्त्यांनी, आणि पुन्हा त्याच कार्यक्रमामध्ये असं जातीवरून खरं बोलले देवेंद्रजी, अत्यंत खरं बोलले. खरंच नाही भांडलं पाहिजे, कोणीही केलं नाही पाहिजे. हे सगळ्यांना त्यांनी योग्य ब्राह्मण म्हटले किंवा मराठा त्यांनी ब्राह्मण शब्द उच्चारला नाही. त्यांनी उच्चारला नाही शब्द. त्यांनी मी जे वाक्य बोलले ते तसंच्या तसं ते बोलले. मी एकही वाक्य एक्स्ट्रा बोलणार नाही, मी चुकीचे आरोप करणार नाही. ते जे बोलले तेवढंच मी सांगितलं. मला असं वाटतं की एवढं मला त्यांना आवाहन करायचं. पहिल्या रांगेमध्ये आमदार सुनील कांबळे देखील बसले होते, परंतु तुम्हालाच बसण्यावरून तिथे तो वाद झाला. तर हा जो प्रोटोकॉल पाळला गेला नाही असं तुम्हाला वाटतं का? आणि नाही पाळला गेला तरी मला नाही काही वाईट वाटणार. जो उल्लेख चुकीचा केला ना, त्याच्यामुळे मी दुखावले गेले. मला नका बसू. मला बोलवलं नाही बोलवलं तरी मी देवेंद्रजींचा कार्यक्रम पेपरमध्ये वाचून कित्येक वेळेला कार्यक्रमाला गेली.